देशाची आर्थिक राजधानी मुंबई, स्वप्नांची नगरी. तुम्ही देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे जिथे तुम्ही प्रवेश केलेला आहे. तिथे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण डबेवाले बंधू जे आहेत, एक वेळ झोमॅटो आणि स्विगीची ऑर्डर चुकीच्या पत्त्यावर जाईल, पण आपल्या भावांची ऑर्डर कधी चुकीच्या पत्त्यावर जाणार नाही. आणि ते एक म्हणजे चाकरमान्यांना डबे पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम करतात. की सकाळी परिवारवाले असतात ते अगदी 4 वाजता 5 वाजता उठून, काही परिवारामध्ये जमत नाही एवढ्या सकाळी टिफिन बनवून द्यायला, किंवा दुपारी टिफिन बनवून ते लोक पाठवतात. हे जे टिफिन पोहोचवण्याची सेवा करताय, तर तुमच्या या सेवेसाठी मी पश्चिम रेल्वेतर्फे सलाम करते करून. तर आपण प्रवेश केलेला आहे पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामध्ये. या इमारतीला GLO बिल्डिंग पण बोलतात. तर 125 पूर्ण होण्याच्या निमित्ताने या भवनाचा जो आहे एक उत्सव साजरा केला जाते. आणि याच्यामध्ये एक हेरिटेज वॉक म्हणजे हा ऐतिहासिक वारसा आहे. हा ऐतिहासिक वारशाला, या भवनाला 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणून इकडे विविध उपक्रम राबवलेले आहेत, विविध प्रदर्शनांचं आयोजन केलेलं आहे, हेरिटेज वॉकचं पण आयोजन केलेलं आहे. तर आपणा सर्वांचं मी स्वागत करते. तर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया इतिहासाच्या पानांवरती, की इतिहास काय होता, की का हे भवन एवढं प्रसिद्ध आहे, का या भवनाचे 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काय हे एवढं सेलिब्रेशन केलं जातं, का हा उत्सव साजरा केला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते या भवनाचा थोडासा संक्षिप्त इतिहास. 17व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, तेव्हा त्यांची नजर या मुंबई ह्याच्यावरती पडली. मुंबई हे बेट होतं, सर्व बाजूला, या बाजूला समुद्र होता, समुद्र तट होता, आणि एक बंदर होतं. बंदर म्हणजे एक व्यापारचं केंद्र होतं. तर इंग्रजांनी विचार केला की या व्यापार केंद्रातून आपण, या शहरातून आपण आपला व्यापार वाढवूया. त्यांनी बघितलं की या क्षेत्रामध्ये कच्चा माल भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर हा इकडचा, या शहरातला, या देशातला कच्चा माल आपण समुद्रमार्गाने आपल्या देशात घेऊन जाऊया आणि तिथून आपले उत्पादनं आपल्या देशात बनवून इथे आणून विकूया, अशी त्यांची योजना होती. तर हे इंग्रज जे आहे, इथे का ते व्यापार करायचा होता त्यांना, काय कारण होतं की एवढ्या दूर देशी येऊन त्यांना इथेच व्यापार करायचा. तर काय झालेलं की अमेरिकेचं सिव्हिल वॉर चालू होतं, त्याच्यामुळे त्यांचा जो व्यापार होता तो ठप्प झाला होता. ते इतर देशांना जे उत्पादनं आयात करायचे, ते त्यांचा जो व्यापार यंत्रणा होती ती थांबली होती, त्यांची अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. मग त्यांनी पाहिलं या देशामध्ये भरपूर मात्रामध्ये आणि स्वस्त दरामध्ये, अगदी किफायती भावामध्ये इकडे कच्चा माल मिळतोय. मग त्यांनी इथला कच्चा माल आपल्या देशामध्ये समुद्र मार्गाने घेऊन जाण्यासाठी सुरुवात केली. तर इथला कच्चा माल समुद्र मार्गामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांना रोड यातायात म्हणजे सडक मार्गाचा उपयोग करावा लागत होता. तर पहिले सडक यातायाताची साधनं एवढी अगदी प्रगत नव्हती, हळूहळू होती, आणि इथून ते लोक भरपूर प्रमाणामध्ये कॉटन, कापूस घेऊन जायचे. तर काय व्हायचं, पावसाच्या मोसममध्ये ते कापूस होता तो भिजला जायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायचं. तर त्यांना खूप चिंता सतावायला लागली की आता हा बाबा हे प्रश्न आपण कसा निकालात काढायचा, काय याच्यावरती उपाययोजना करायची. मग त्यांना वाटलं की इथे जर रेल्वे लाईन आपण चालू केली तर आपला व्यापार खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो, कच्चा माल आपण पटापट आणू शकतो, इतर देशातूनही मागू शकतो, आणि समुद्र मार्गाने घेऊन जाऊन आपण आपला व्यापार वाढवू शकतो. तर त्यांनी इथे रेल्वे लाईन टाकायची दूरदृष्टी ठेवली. आणि दुसरी रेल्वे लाईन, पहिली रेल्वे लाईन तर त्यांनी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणेच्या दरम्यान चालू केली होती, आणि ती लाईन खूप व्यवस्थित काम करत होती, सुरळीतपणे काम करत होती. आणि तो जो बोरीबंदर ते ठाणेचा जो प्रवास होता, तो 34 किलोमीटरचा प्रवास त्यांनी त्या काळी पार पाडलेला त्या रेल्वेनी. आणि ती रेल्वे ओढण्यासाठी 3 इंजिन वापरली होती, आणि त्या इंजिनाची नावं इंग्रजांनी ठेवलेली साहिब, सिंध आणि सुलतान. साहिब म्हणजे ब्रिटिश लोक, जे इंग्रज लोक आले त्यांना आपले लोक साहेब म्हणायचे, म्हणून एका इंजिनचं नाव साहिब ठेवलं. सिंध, हा आपला भारत जो आहे सिंध प्रांत आहे, म्हणून एका इंजिनचं नाव सिंध ठेवलं. आणि इथे मुघल राज्यांनी पण राज्य केलेलं आहे, मुघल ह्यांनी, सम्राटांनी, म्हणून एका इंजिनचं नाव त्यांनी सुलतान ठेवलेलं. अशा तऱ्हेने त्यांची तिकडची रेल्वे सेवा खूप व्यवस्थितपणे चालू होती. आणि त्या काळचे जे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड डलहौसी, त्यांनी अगदी पुढाकार घेतला की इकडे आपण दुसरी रेल्वे लाईन चालू करूया. मग दुसरी रेल्वे लाईन निर्माण करण्यासाठी, दुसऱ्या रेल्वे लाईनची जाळं टाकण्यासाठी त्यांनी एका कंपनीची स्थापना केली, बॉम्बे, बरोडा आणि सेंट्रल इंडिया नावाची. बॉम्बे, बरोडा आणि सेंट्रल इंडिया म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याला BB&CI बोलते ते उसको. तर BB&CI ची कंपनी 1855 मध्ये स्थापन केली.
ती कंपनी कामाला लागली की इथे रेल्वेचं जाळं पसरवायचं आहे करून. आणि 1860मध्ये त्या कंपनीनी ग्रँट रोड सुरतच्या जवळ अमरोली आणि अंकलेश्वरच्या दरम्यान एक गाडी चालवली. प्रयत्न केला की आपण हे एक प्रयोग करूया करून. तर तिकडे जी त्यांनी सुरतच्या जवळ अंकलेश्वर आणि अमरोलीमध्ये जी गाडी चालवली, तो त्यांचा जो प्रयत्न होता तो सफल झाला. आणि मग नंतर काय झालं, हळूहळू मुंबई शहराचा विस्तार व्हायला लागला आणि अगदी खेड्यापाड्यामध्ये खबर पोचली की बाबा आता ती जी सुरतची रेल्वे लाईन होती ती हळूहळू मुंबईपर्यंत अगदी या एरियापर्यंत आलेली आहे. तर अशी वाऱ्यासारखी खबर गावोगावी पोचली. पहिले कसे लोक खेड्यापाड्यामध्ये फक्त शेती करायचे, रोजगार करायचे, उत्पन्नाचं साधन नव्हतं, लोकांकडे भरपूर पैसा नव्हता. तर लोकांना खबर पसरली वाऱ्यासारखी की इकडे मुंबईमध्ये आता रोजगार मिळत आहेत कारण ब्रिटिशांनी रेल्वे मुंबईमध्ये आणलेली आहे. तर गावाकडून खेड्यापाड्यातून लोक रोजगार शोधण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी मुंबईमध्ये येऊ लागले. तर ही जी मेन मुंबई, मुख्य मुंबई होती ती छोटी पडायला लागली, लोकसंख्या वाढली. तर असं वाटलं ब्रिटिशांना की आता ह्या मुंबईचा विस्तार आपण उपनगरांकडे त्या बाजूला करूया. मग हळूहळू उपनगरांपर्यंत विस्तार होत गेला आणि नंतर 1 नोव्हेंबर 1865ला ग्रँट रोड ते वसई पहिली उपनगरी रेल सेवा यांनी सबर्बन लोकल चालू केली. आणि ती लोकल एवढा म्हणजे भरभरून लोकल जायच्या, अगदी लोकांना किफायती साधन होतं, स्वस्त पण होतं आणि वेळ वाचवायचा आणि लोकांचं उद्योगधंदे करण्यासाठी रेल्वेचा खूप मदत मिळत होती. अशा तऱ्हेने रेल्वेचा विस्तार जो आहे उपनगरी क्षेत्रापर्यंत झाला. ग्रँट रोड टू वसई रेल्वे सेवा चालू केली. 1867 साली इरोसच्या पुढे कुलाबा स्टेशन बांधलं गेलेलं 1867 साली. आणि पुढे अगदी जिथे बधवार पार्क आहे तिथपर्यंत त्याच्या पुढे रेल्वे लाईन होती, यार्ड होतं बधवार पार्कच्या पुढे. अशा तऱ्हेने 1867मध्ये कुलाबापासून विरारपर्यंत त्या काळामध्ये 40 गाड्या चालायच्या. रेल्वे उपनगरी 40 गाड्या चालायच्या. त्याच्यानंतर खूपच छान चाललेलं रेल्वेचं कामकाज वगैरे. 1870मध्ये हे चर्चगेट स्टेशन बनलं. तर चर्चगेट स्टेशन कसं बनलं त्याची पण एक रोचक अशी कहाणी आहे, एकदम इंटरेस्टिंग अशी. पहिला या परिक्षेत्रामध्ये किल्ला होता. त्या किल्ल्याचं नाव होतं फोर्ट सेंट जॉर्ज. आणि जिकडे तुम्ही फ्लोरा फाउंटन बघताय ना तिकडे एक मोठं चर्च होतं, सेंट थॉमस कॅथेड्रल नावाचं. तर हा जो किल्ला होता त्याचं जे मुख्य द्वार होतं, मुख्य गेट त्या चर्चच्या समोरच उघडायचं. त्याच्यामुळे त्या गेटला नाव पडलेलं होतं चर्चगेट करून. मग कालांतराने काय झालं, या क्षेत्राचा विकास होत गेला, व्यापार वाढवत होते इंग्रज. तर त्यांना वाटलं की हा किल्ला आता काही उपयोगाचा नाही, हा किल्ला आपण ध्वस्त करून टाकूया, उद्ध्वस्त करूया. तर 1865च्या नंतर तो किल्ला ध्वस्त केला आणि मग काही 1870मध्ये हे जे स्टेशन बघतायत ते बांधलं. मग आता स्टेशन बांधलं, स्टेशनला काय नाव द्यायचं, तर लोकांच्या तोंडी एकच नाव सारखं होतं, चर्चगेट. म्हणून या स्टेशनला चर्चगेट नाव दिलं. अशा तऱ्हेने ही चर्चगेट स्टेशनची स्थापना झाली. आणि नंतर 1920मध्ये काय झालं की इथे कुलाबाचा विस्तार, डेव्हलपमेंट तिकडे विकास होत गेला. मग तिकडे जे कुलाबा स्टेशन आहे, इंग्रजांना वाटलं की कुलाबा स्टेशनमुळे बाधा निर्माण होते, हा एरिया डेव्हलप होऊ शकत नाही. मग ते 31 डिसेंबर 1930च्या मध्यरात्री कुलाबा स्टेशन बंद करून टाकलं ते बॅकबे प्रकल्पाच्या विकासासाठी. आणि हे कुलाबा स्टेशन हे या रेल्वेचं पहिलं स्टेशन झालं. अशा तऱ्हेने रेल्वेचा विस्तार चालू झाला. आणि मग पहिलं काय होतं की BBNCI कंपनी जी होती ज्यांनी ही रेल्वे लाईन टाकली त्याचं मुख्यालय 1863मध्ये सुरतमध्ये होतं. पहिलं सुरतमध्ये होतं, नंतर मग हळूहळू रेल्वे लाईन इकडे आली. मग आता मुख्यालय इकडे हवं ना मुंबईमध्ये, म्हणून लालबाग परेल एरियामध्ये ते मुख्यालय स्थानांतरित केलं. त्याच्यानंतर ग्रँट रोडला धनजी स्ट्रीट एरियामध्ये पण मुख्यालय होतं. त्याच्यानंतर फोर्टमध्ये पण शिफ्ट केलं थोड्या वर्षानंतर. पण ते छोटं कार्यालय होतं, खूप असं मोठं विशाल कार्यालय नव्हतं. तर इंग्रजांना वाटलं की आपलं ह्या रेल्वे लाईनचं कामकाज सुरळीत चालायला पाहिजे, याचा कामाचा व्याप वाढलेला आहे, भरपूर कामं आहेत. तर एक मोठं मुख्यालय असेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, सर्व कामाचा लेखाजोखा ठेवू शकतो आणि व्यवस्थित शिस्तीमध्ये, अनुशासनमध्ये काम होऊ शकतं. मग या कंपनीच्या मुख्यालयासाठी संकल्पना त्यांनी मांडली की हे त्या काळचे लेफ्टनंट कर्नल होते जॉन पीट केनेडी. इकडे फोटोमध्ये बघाल, हे जे इकडे आहेत ना हे जॉन पीट केनेडी BBNCI कंपनीचे फाउंडर मेंबर होते आणि चीफ इंजिनियर पण होते. मग त्यांनी संकल्पना मांडली की इकडे मुख्यालय या एरियामध्ये बनलं पाहिजे. आता मुख्यालय त्या बनवायचं होतं पण जमीन नव्हती. मग इकडचे जे स्थानिक धनिक लोक होते, जसे नाना शंकर शेठचं नाव आपण सर्वांनी ऐकलंच असेल,
तशा त्यांच्याचपैकी एक कोणीतरी इकडची जी ही जमीन त्यांची मालकी हक्काची होती, त्यांनी या कंपनीला दान केली की रेल्वेचा विस्तार हो आणि आपल्या मुंबई शहराचा विकास हो, आपल्या बांधवांच्या प्रगतीसाठी त्यांनी ती रेल्वेला जमीन दिली. मग त्याच्यानंतर काय झालं, आता मुख्यालय तर बनवायचं आहे, मग ते कोणाला एवढं मोठं भवन बनवायचं, कोणावर जबाबदारी सोपवायची. मग त्यांनी प्रसिद्ध वास्तुशिल्पकार फ्रेडरिक विल्यम स्टीवन त्यांचं नाव होतं, त्यांची निवड केली. तर फ्रेडरिक विल्यम स्टीवनचीच निवड का केली? खूप सारे शिल्पकार होते वेगळे वेगळे असे, पण फ्रेडरिक विल्यम स्टीवननी 1888 बोरीबंदरचं व्हिक्टोरिया स्थानक, जे मुख्यालय आपण विटी आधी बोलायचो, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बोलतो, तर ते भवन बांधलेलं होतं. ते व्हिक्टोरिया टर्मिनस भवन त्या काळामध्ये एशियामधली सर्वात मोठी इमारत होती आणि लोकांचं आकर्षणाचं केंद्र होतं आणि खूप विशाल आणि खूप सुंदर मनमोहक असं ते भवन होतं. म्हणून आणि असं नाही की स्टीवननी फक्त व्हिक्टोरिया टर्मिनस बांधलेलं, स्टीवननी काय केलेलं, जी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची बिल्डिंग आपण बघताय ती पण बांधलेली आहे, पोलीस मुख्यालय आहे, असे वेगळे वेगळे मोठ्या मोठ्या भवनांचं त्यांनी बांधकाम केलं होतं. त्याच्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मग फ्रेडरिक विल्यम स्टीवन होते ते इंग्लंडमध्ये बाथ शहराचं नावच होतं बाथ, तर त्या शहरामध्ये त्यांनी जन्म घेतलेला होता. मग त्यांची निवड झाल्यानंतर ते इकडचं काम सुरू करण्यासाठी इकडे आले. त्यांनी आपली टीम बनवली, लोकांना एकत्रित केलं. तर त्यांचा जो मुलगा होता चार्ल्स स्टीवन, त्यांनी पण सहाय्यकाची भूमिका निभावलेली आहे या भवन निर्माण करण्यामध्ये. त्याच्याशिवाय इकडचे जे स्थानिक इंजिनियर होते रावसाहेब सीताराम खांडेकर वैद्य, त्यांनी पण मोलाची भूमिका पार पाडलेली आहे या भवन निर्माणमध्ये. आणि त्यांचे एक अजून असिस्टंट होते रंगनाथ कृष्ण देशमुख. तर मुंबईच्या स्थानिक लोकांचं पण या भवन निर्माण करण्यामध्ये मोठंसं योगदान आहे. अशा रीतीने भवन निर्माणाचं काम चालू केलं आणि त्या ब्रिटिशांचं जे रेल्वे बोर्ड होतं त्यांनी खर्च स्वीकृत केला 5,75,000 रुपये. 5,75,000 स्वीकृत केला. पण मग स्टीवनला वाटलं की एवढी राशी आहे ती पुरेशी नाही आहे, कारण ही जी जमीन आहे ही पूर्ण रेताड जमीन होती, वाळूची जमीन होती. तर हे जे पायाभरणी जी करायची होती खूप खोलपर्यंत खाली करावी लागत होती. त्याच्यानंतर ड्रेनेज व्यवस्था त्याच्या बिल्डिंगमध्ये आणायची होती, डेकोरेशन करायचं होतं. आणि स्टीवननी अजून एक खर्च जोडलेला, अग्निरोधी व्यवस्था, की त्याच्यामागे त्यांची दूरदृष्टी होती की समजा या भवनामध्ये कधी आग लागली, कधी दुर्घटना घडली, तर अग्निरोधी व्यवस्था असली तर त्या भवनाला आपण वाचवू शकतो. तर 33,000 रुपये त्यांनी त्या खर्चामध्ये जोडले होते. पण त्या बोर्डला काय वाटलं की 33,000 जो खर्च आहे तो अनावश्यक आहे, काही हे ऑफिस आहे, ऑफिस असल्यामुळे काय आग लागण्याची काही संभावना नाही आहे, म्हणून त्यांनी तो 33,000 रुपये खर्च होता तो स्वीकृत केला नाही, तो नामंजूर केला. आणि मग बाकीचे खर्च स्वीकृत करून भवन निर्माणाचं काम 8 मे 1894 8 मे 1894 में इसका कंस्ट्रक्शन का काम चालू हो गया. आणि जानेवारी 1899 हे भवन बांधून पूर्ण झालं. लगभग 4 वर्ष आणि 8 महिने लागले बिल्डिंगचं बांधकाम करायला. 4 वर्ष 8 महिन्यांनी बांधकाम पूर्ण झालं आणि त्या काळामध्ये खर्च आलेला 7,50,000 7.5 लाख रुपये खर्च आलेला. आता या बिल्डिंगची जी वास्तुशिल्पकला आहे कशा पद्धतीने केली आहे, जसं स्टीवन मी सांगितलं की त्यांचा इंग्लंडमध्ये जन्म झालेला. तर इंग्लंडमध्ये युरोपियन गॉथिक शैली, म्हणजे आपल्या भारतामधले बघितलं तुम्ही महाल वगैरे वेगळ्या पद्धतीचे असतात, गड किल्ले वेगळ्या पद्धतीचं बांधकाम असतं, तसं युरोपियन लोकांचं पण एक वेगळी शैली आहे बांधकामाची, त्याला युरोपियन गॉथिक शैली म्हणतात. तर युरोपियन गॉथिक शैलीचा उपयोग करून हे भवन बांधलं आहे. आणि स्टीवननी बघितलं की हा भारत देश आहे, इकडे मुघल सम्राटांनी पण राज्य केले, त्यांचे पण महाल फार सुंदर आहेत, आपले हिंदू राजांचे पण महाल किल्ले वगैरे खूप छान आहेत. तर त्यांनी तिथली पण वास्तुकलेतले काही डिझाईन उचलले आणि एक इंडो सार्सेनिक शैलीचं निर्माण केलं. त्याच्यामध्ये युरोपियन शैली, मुघल शैली आणि हिंदू शैली असं तिन्ही शैलींचं मिश्रण करून बिल्डिंग बनवलेली आहे. तर या बिल्डिंगबद्दल मी सांगू इच्छिते, ते झाड आहे ना, त्या झाडापासून या कोपऱ्यापर्यंत 276 फीट त्याची लांबी आहे, 276 फीट, आणि उंची आहे 167 फीट, 167 फीट आहे त्याची उंची आहे. तर आता ती मूर्तीच्या मागे तुम्ही बघता एक चौरस दिसतोय, आकार जो आहे तो टॉवर दिसतोय तो चौरस, पहिला चौरस आकार होता, त्याच्यावरती त्याला अष्टकोन दिलेला आहे. वरचा जो गुंबद आहे ना, वरचा जो टावर तो असा अष्टकोन दिला आणि अष्टकोनला असं वरती कमी करत उसको ऑक्टागोन का मैडम ऊपर कन्वर्ट करके, हा मराठी, तो गोल गुंबद असा बनवलेला आहे, घुमट बोलतो ना आपण मराठीमध्ये, असा गोल घुमट बनवलेला. या शहराच्या विकासासाठी, या शहरामध्ये जन्म घेणाऱ्या नवीन पिढीसाठी तिने आधुनिकतेचा स्वीकार केलेला आहे, प्रगतीचा स्वीकार केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी ती मूर्ती, 10 संदेश आहे त्यांचा ही मूर्ती बसवण्यामध्ये. तर आता त्या काळामध्ये एवढं तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं, एवढ्या
100 फुटाच्या वर कशी काय ती मूर्ती हे केली. तर पहिलं हे चर्चगेट स्टेशन बनवण्याच्या आधी हे अगदी समुद्रात सी फेस इधर इथं, तर तिथून असं एक टेकडी, रेतीची एक वाळूची टेकडी बनवली, त्या टेकडीवरती ती मूर्ती ठेवली आणि मग ती मजुरांनी अशी खेचत खेचत वरती नेऊन वरती ती स्थापित केलेली. अशा पद्धतीने त्यांनी ते हे केलेलं आहे. त्या मूर्तीच्या खाली पण गोलामध्ये BB&CI कंपनीचा लोगो आहे. त्याच्यामध्ये दाखवलं आहे की पालखी, पहिले राजे महाराजांना पालखीतून घेऊन जायचे ना, तर पालखी पण वाहतुकीचं साधन होतं. तर पालखीपासून रेल्वेपर्यंत कसं परिवर्तन झालेलं आहे, तर पालखी पण दाखवली आणि रेल्वेचं इंजिन पण दाखवले. अशा पद्धतीचा त्यांचा लोगो आहे. चला आपण पुढे जाऊया. हे जे आहे त्याला सँडस्टोन बोलतात. सँडस्टोन आहेत आणि हे जे खांब जे बघताय ना तुम्ही क्रीम पिवळ्या रंगाचे, हे पण सँडस्टोननी बनवलेले आहे. त्या व्यतिरिक्त कुर्ला मालाड स्टोन, कुर्ला आणि ह्याच्यामध्ये जे डोंगर आहे तिथले डोंगरामधले दगड कापून याचं जे हे बनवलेले आहे, या पद्धतीचे जे दगड आहेत ना हे मालाड स्टोन, मालाड आणि कांदिवलीच्या मधले डोंगरामधून आणलेले आहेत. त्याच्याशिवाय हे बिल्डिंग बांधताना कुठे पण ना लोखंडाचे रॉड, लोखंडाच्या पाईपचा उपयोग केलेला नाही. कारण हे जे समुद्र किनारी आपलं हे शहर आहे ना, तर त्याच्यामुळे काय होतं, ते समुद्राच्या खारी हवेनी त्या लोखंडाला गंज पकडतो आणि मग ते बांधकाम खराब होतं. म्हणून कुठेही लोखंडाचा उपयोग केलेला नाही. हे जे बघता इथे दगड जोडण्यासाठी पण आहे ना, ह्यांनी सिमेंटचा उपयोग केलेला नाही. कल्याणवरून चुन्याची निवळी असते ना, चुने की चिनाई म्हणतात, लाइमस्टोन वो लाके उसको पिघला के ये जोडा गया है. तर कुठे पण सिमेंट वापरलेलं नाही. अशा पद्धतीने यांनी केलेलं आहे. या आपण आतमध्ये हे रिविटनी जोडलेलं आहे. हे आता वेल्डिंग जे दिसतंय ते नंतर वेल्डिंग केलेलं आहे, पण आधी हे जे ओरिजिनल बनवलं ना याला रिविटनी जोडलेलं आहे. त्याच्याशिवाय याचे 2 मुख्य प्रवेशद्वार आहे. इकडे पुढे 2 इटालियन मार्बल लावलेले आहेत, या बाजूला पण 2 इटालियन मार्बल लावलेले आहेत. याच्याशिवाय मी म्हटलं इंडो सार्सेनिक शैली, तर हे जे नकाशीचं काम आहे, कोरीव काम जे दगडामध्ये केलेलं आहे, हे सँडस्टोनमध्येच केलेलं आहे. आणि आपल्या भागामध्ये जे प्राणी, जे जनावर आहेत त्यांचे प्रतिमा या डिझाईनमध्ये वापरलेले आहेत. जे पशु पक्षी प्राणी, फुलं वगैरे, वेलबुट्टीचं डिझाईन ते वापरलेले आहे. आणि हा जो लाल दगड जो दिसतोय तो गुजरातच्या काठियावाड क्षेत्रामधून आणले, धांगध्रा शहरातून आणलेले आहे.